महात्मा बसवेश्वर यांचे जीवनचरित्र यांच्या जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याच्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आमंत्रित जे व्याख्याते आहेत डॉक्टर अनिता मुतकन्ना मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय तुमच्यासमोर करून देते. कृपया सर्वांनी शांततेत तो ऐकून घ्यावा. डॉक्टर अनिता मुतकन्ना मॅडम या जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंदूर येथे 1995 पासून कार्यरत आहेत. त्या प्राध्यापिका म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच महाविद्यालयामध्ये त्या 2009 ते 2014 या काळासाठी त्या प्राचार्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. इंग्लिश डिपार्टमेंटच्या त्या HOD आहेत. त्या फक्त प्राध्यापक, प्राचार्य आणि सामाजिक कार्यकर्ताच नाही तर त्या कवयित्री आहेत, लेखिका आहेत. अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या कविता सादर केलेल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असू दे, मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन असू दे, कवी संमेलन असू दे, अशा वेगवेगळ्या संमेलनामध्ये त्यांनी त्यांच्या कविता सादर केलेल्या आहेत. उत्कृष्ट अशा कविता म्हणून त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांचे जवळपास 50हून अधिक रिसर्च पेपर किंवा शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये पब्लिश झालेले आहेत. 50हून अधिक वर्कशॉप, सेमिनार आणि अशा ठिकाणी कॉन्फरन्स या ठिकाणी त्यांनी ते अटेंडसुद्धा केलेले आहेत. आणि त्याचबरोबर या वर्कशॉप, सेमिनार, कॉन्फरन्समध्ये त्यांनी मार्गदर्शनसुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर मला अत्यंत आनंद होतो की त्या स्त्री चळवळ संदर्भात किंवा वुमन एम्पॉवरमेंट, महिला विकास संदर्भात सुद्धा त्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या संदर्भात त्यांच्या कवितासुद्धा खूप साऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या लेखणीला बरेच असे पुरस्कार मिळालेले आहेत. महिला रत्न पुरस्कार 2015 मराठवाडा विद्यापीठ विकास प्रतिष्ठानचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादमध्ये सुद्धा त्यांना NSS अंतर्गत बेस्ट कॉलेज अवॉर्ड मिळालेला आहे, ज्यावेळी त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या 2014-15च्या दरम्यान. आई मला जगायचं होतं तीच मी, काजल या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या कविता आहेत. आणि या कवितेसाठी त्यांना अगदी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी तिथं त्या कविता सादर केलेल्या आहेत. या कविता पुरस्कार प्राप्तसुद्धा आहेत. बऱ्याच कविता आहेत, त्यातल्या मी काही गाजलेल्या कविता अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. 5व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि संजीवनी सामाजिक संस्था अंदूर यांच्याकडून त्यांना बेस्ट टीचर अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. हा अगदी मोजका आणि थोडक्यात असा परिचय त्यांचा आहे. त्यांचा अगदी विस्तृत परिचय जर द्यायचा झाला तर मला अर्धा पाऊण तास इथं उभं राहावं लागेल आणि सध्या तुमची काही तशी मानसिकता मला दिसत नाही. अशा अत्यंत कार्यतत्पर, कार्यकुशल अशा आपल्याला प्राध्यापिका भेटलेल्या आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासाठी इथं उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं मी आभार व्यक्त करते आणि माझा परिचय थोडक्यात संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जवळजवळ 28 पानांचा परिचय मॅडमने अल्पशा शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे. धन्यवाद. यानंतर या सत्रामध्ये मॅडमचा सत्कार या ठिकाणी आजच्या सत्राच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर स्वाती माने मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अनिता मुतकन्ना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला स्पर्श करावा. हॅलो, आवाज येतोय सर्वांना? बराच वेळ झाला आहे. महाविद्यालयातल्या सगळ्या प्राध्यापकांनी सांगितलं आहे की कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला इथून हलायचं नाही. थांबलं तर पाहिजेच आहे. आणि त्याबरोबर भूक लागलेली असताना, भुकेची वेळ असताना पुन्हा कानानी ऐकायचं आहे, ते गळी उतरवायचं आहे,
सह्या करायच्या आहेत आणि मग कुठे आपल्याला पुन्हा आपल्या मार्गाकडे वळायचं आहे. इतकं सगळं डोक्यात असताना अगदी त्या वेळेमध्ये तुमच्या प्राचार्यांनी मला इथं उभं केलं आहे, ही मोठी अवघड गोष्ट आहे. पण काळजी नकाच करू. तुम्हाला कंटाळा येईल इतका वेळ मी घेणारच नाही. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल की अरे आता बास झालं आहे, हे तुम्ही म्हणण्या अगोदर माझ्या शब्दांना मी विराम देणार आहे. पण तुम्ही इतका वेळ शांत ऐकून घेतलात, गुरुवर्यांचं ऐकून घेतलात, त्यामुळं पहिल्यांदा तुमच्यासाठी भरभरून टाळ्या झाल्या पाहिजे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अंतर्गत बसवेश्वर श्री बसवेश्वर अध्यासन केंद्र व बाबूराव पाटील कैलासवासी बाबूराव पाटील कला विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज बसवेश्वरांची ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि याच्या दुसऱ्या व्याख्यान सत्रासाठी मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं आहे. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, जे आमचे बंधू सहकारी राहून गेलेले आहेत, आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत सूर्यवंशी सर, त्यांचे मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करते. कारण कुठे तर ऋणानुबंध आहेत की त्यांना एका क्षणी वाटलं की मुत्कण्णा मॅडमना आपल्या महाविद्यालयात बोलवावं आणि आपुलकीचं हे नातं, कुटुंबाचं हे नातं पुन्हा तसंच जोडून ठेवावं. हा विचार त्यांच्या मनामध्ये आला ना. तिथे जात पाहिली गेली ना गोत्र पाहिलं गेलं. ते मराठा मी लिंगायत, तरी त्यांनी मला इथं आमंत्रित केलं. इथेच बसवेश्वरांच्या विचारांची सुरुवात होते. यापेक्षा आणखी काही सांगावं लागतं. एका स्त्रीला हे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा मानस या ठिकाणी करण्यात आला. ते आयक्वॅक समितीचे प्रमुख असतील, म्हणजे या कार्यक्रमाचे समन्वयक असतील, त्यांनी मला या ठिकाणी स्त्री असताना सुद्धा गुरुजनांच्या सोबतीने गुरु आहेत आदरणीय डॉक्टर चंद्रकांत बिराजदार सर हे गुरुवर्य आहेत. त्यांच्या तुलनेत मी अजिबात काहीच नाही आहे, पण त्यांच्यासोबत तो सन्मान मला देण्याचा त्यांनी मानस केला. त्यामुळं तुमच्या समन्वयकाचे मी हार्दिक आभार व्यक्त करते आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्या प्राचार्यांसाठी टाळ्या व्हाव्यात अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करते. आज या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रकुलगुरू या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी हा उद्घाटन सोहळा पार पाडला, आपलं मनोगत व्यक्त केलं. विज्ञान आणि बसवेश्वर यांना एकत्र कसं आणायचं आणि त्याचा मूळ उद्देश काय आहे, हे अभ्यासन केंद्राचा मूळ उद्देश हाच आहे की जुने जे काही विचार आहेत, ज्याला आपण मूल्य शिक्षण म्हणतो, त्या मूल्य शिक्षणाची या विज्ञानाला जोड घालून द्यायची असेल तर असे कार्यक्रम झाले पाहिजेत. जुन्याचा आणि नव्याचा संगम झाला पाहिजे. म्हणून त्यांचा हा प्रयत्न आणि त्यांच्या या प्रयत्नाला जोड दिली ती डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, संचालक महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचेही मनापासून मी हार्दिक आभार व्यक्त करते. कारण या विद्यापीठाच्या अंतर्गत असे कार्यक्रम तुमच्यासाठी घेतले जातात आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मला खरं तरी तुम्हाला फार अभ्यासामध्ये घेऊन जायचं आहे, खूप तत्त्वज्ञानामध्ये तुम्हाला न्यायचं आहे असं अजिबात नाही आहे. कारण ठाऊक आहे हे वय फार वेगळं आहे. या वयामध्ये तत्त्वज्ञान समजून घेणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. कारण अगदी गुलाबी वय, गुलाबी स्वप्न, गुलाबी रात्र हे सगळं असताना पुन्हा या सगळ्या ठिकाणी मला उभं करायचं आणि सांगायचं आता यांना थोडंसं मोठं करा, ही होणारी गोष्ट नाहीच आहे. पण तरी
तरी सांगते की आधुनिक जगामध्ये जगत असताना महात्मा बसवेश्वर असतील, शिवाजी महाराज असतील, या ठिकाणी संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, अनेक संत महात्मे यांचा परिचय तुम्हाला करून देणं ही काळाची गरज आहे. कारण डिजिटल युगामध्ये मूल्य शिक्षण पाठीमागं पडत आहे आणि मूल्य शिक्षण जर पाठीमागे पडू लागलं तर जगणं अवघड होतं. जगणं अवघड झालं की जीवनाचा अर्थ निघून जातो. या जीवनाला अर्थ द्यायचा असेल तर आपल्याला जुन्याला पुन्हा जोडता आलं पाहिजे. म्हणून बसवेश्वरांशी आपण जोडता. बसवेश्वरांना समजून घेणं अतिशय साधं सोपं असं आहे. बसवेश्वर ना कोणत्या जातीचे आहेत, बसवेश्वर ना कोणत्या धर्माचे आहेत. बसवेश्वर म्हणजे मानवतेचं एक प्रतीक आहे. आत्ता आदरणीय भीमाशंकर बिराजदार सरांनी त्यांचा जन्म कसा झाला, कोठे झाला, त्यांच्या क्रांतिकारक विचारांची सुरुवात कोणत्या वर्षामध्ये झाली, वयाच्या 8व्या वर्षी जेव्हा आपल्याला पुस्तकातले बालगीतं बडबडगीतं पाठ करण्याचं वय होतं त्यावेळेस बसवेश्वरांना प्रश्न पडले की हे असं का, मुंज स्त्रियांची केलीच का जात नाही, ती फक्त पुरुषांचीच का केली जाते. जर ते महिलांसाठी चांगलं नसेल तर ही मुंज मला नकोच. ज्या विचाराला किंवा ज्या विचाराने, ज्या कृतीने समाजामध्ये भेद निर्माण होत असेल, माझं व्यक्तिमत्व अगदी सहजपणे कुणाच्या लक्षात येईल असं व्यक्तिमत्व नाहीच आहे. पण सरांनी म्हटलं होतं अंतरंग शुद्धी, बहिरंग शुद्धी हे तुमच्या वाणीतून, विचारातून आणि कृतीतून दिसत असते, तुमच्या पर्सनॅलिटीवरती काही. आणि हा प्रश्न जसा बसवेश्वरांना पडला होता की ज्या कृतीमुळे, ज्या धार्मिक म्हणजे वेद पुराण ज्याच्यामुळे जर स्त्री पुरुषमध्ये भेद निर्माण होत असेल, जर जाती धर्मांमध्ये भेद निर्माण होत असेल तर तशी कोणतीही गोष्ट मला अजिबात मान्य नाही आहे. त्याच वयातली एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते बसवेश्वरांची, की क्रांतिकारक बसवेश्वर काय विचारांनी जगत होते. एकदा बसवेश्वर सकाळी 7-7:30च्या दरम्यान धावत पळत घरामध्ये पोहोचल्या आईला म्हणाले की आई मला पटकन पाणी दे, खूप दमलोय मी, थकलोय मी, मला पाणी हवं आहे. आई म्हणाली की तुझे वडील पूजा करत आहेत, मी सोवळ्यात आहे, एवढी पूजा होऊ दे आणि मग मी तुला पाणी देते. बसवेश्वर म्हणाले ठीक आहे, कारण माझी अजून आंघोळ झालीच नाही, मी जर शिवलो तर त्यांना शिवत होते, हा विचार ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये घोळत होता. आणि मग ते बाहेर जाऊन बसले. पूर्वीच्या घरामध्ये मध्यभागी असं मोठं अंगण असायचं, मध्ये तुळस असायचं, मोठं अंगण. अंगणामध्ये ते खड्डे खंदायला त्यांनी सुरुवात केली. 1 खड्डा झाला, 2 झाले, आई काही आवाज देईच ना, 3 झाले, 4 झाले, आई काही आवाज देईच ना. मग पुन्हा बसवेश्वर घरामध्ये गेले आणि पुन्हा आईला हाक मारली की अगं आई, तहान लागली आहे, पाणी द्या रे, थांब, तुझे वडील पूजा करत आहेत, तुझी आंघोळ नाही झालेली, पुन्हा सोवळं सगळं मोडीत निघतं, तू जरा थांब, बाजूला हो. असं करता करता 1 तास झाला आणि 1 तासामध्ये बसवेश्वरांनी छोटे 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 15-20 खड्डे खंदून ठेवले होते. आणि मग इतक्यात पूजा झाली, त्या आई बाहेर आली, वडील बाहेर आले. आई तुळशीला पाणी घालू लागली. वडील म्हणाले अरे बसवण्णा, हे काय केलंस तू, पूर्ण अंगणामध्ये सगळे छोटे 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 खड्डे खंदून ठेवलेस, कशामुळं केलंस. ते म्हणाले की आप्पा, मला तहान लागली होती, तहान भागावी म्हणून मी विहीर खंदत होतो. मूर्ख आहेस का तू. वडिलांनी लगेचच प्रतिप्रश्न केला, कारण वडील हे जुन्या कर्मठ विचारांचे आणि अतिशय कठीण शब्दात सुनावणारे ते वडील होते. मूर्ख आहेस का तू की 1 खड्डा खंदून पाणी लागेल का, 2, 4, 5, 6 किती खड्डे खंदलेस तू. त्यापेक्षा तू 1च खड्डा खंदायला हवा होता, कदाचित बरंच खोल गेलं असतं आणि तुला पाणी कदाचित मिळालं असतं. कसला हा तुझा मूर्खपणा.
बसवेश्वर म्हणाले, बाबा हा मूर्खपणा का? हो, मूर्खपणा आहे. विचार कोणालाही 3-4 खड्डे खंदून पाणी लागेल का? पाणी लागण्यासाठी काय करावं लागेल? एकच खड्डा खूप खोलवर घ्यायला लागेल. ते म्हणाले, आप्पा किती वेळ झालं मी पाहतोय, तुम्ही ह्या देवाला फूल चढवता, त्या देवाला फूल चढवताय, असे 100 देवांना तुम्ही फुलं चढवली. जर एकाच देवामध्ये भक्ती जर ओतली असती, देव एकच भेटला असता. अनेकांमध्ये तुम्ही देव वाटून राहिला, आता देव काही तुम्हाला मिळणे नाही. पूजा, सोवळं ओवळं हे जर तुम्ही म्हणत असाल तर अतिशय सुंदर शब्दामध्ये बसवेश्वर म्हणतात, कसलं आलं सोवळं, कसलं आलं उष्ट. कारण आपण सुद्धा सकाळी देवाला पूजा करत असताना आई म्हणत असते, अगं शिळं पाणी घेऊ नको, आत्ता नळाचं आलेलं पाणी भरून ठेव, आंघोळ करून, आणि मग देवाला पूजा कर, कारण ते कालचं शिळं पाणी आहे. पण त्या बिचारा आईला माहीत नसतं, पाणी सोडणारा आमचा कोण, बंडू सोमू काय असेल, रात्रभर झिंगून पडला होता, सकाळी तसाच उठून त्यांनी पाणी सोडलंय. त्या पाण्याला शिवता शिवत झालीच आहे. कुठलं आलं शिळं आणि कुठलं आलं ताजं. पण आपण म्हणत असतो, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण तोंडामध्ये काही घालायचं नाही. आणि हाच विषय बसवेश्वरांना अजिबात आवडलेला नव्हता. बसवेश्वर म्हणतात, या निसर्गामध्ये सगळंच तर उष्ट आहे, कोणतंही उष्ट नाही असं काहीच नाही आहे. दुग्ध उच्चिष्ट ते वासराचे, दुग्ध उच्चिष्ट ते वासराचे, जल उच्चिष्ट ते मत्स्याचे, जल उच्चिष्ट ते मत्स्याचे, फूल उच्चिष्ट ते भ्रमराचे, फूल उच्चिष्ट ते भ्रमराचे. देवा उच्चिष्ट मला ना कळणे कधी, देवा उच्चिष्ट मला कळले ना कधी, सांग देवा मी सेवा कशी करू तुझी कुडल संगम देवा. दूध दूध म्हणता, दूध उष्ट कोणाचं आहे? वासराचं आहे. पहिलं वासराला पाजतो आणि मग आपण अभिषेकाला घेतो. पाणी उष्ट म्हणता, अरे पाणी तर उष्ट ऑलरेडी माशाने केलंय, मग ते आपल्या घरामध्ये आलंय, पुन्हा ते सोवळं कसं राहून गेलं, पवित्र कसं राहून गेलं. फूल म्हणता तुम्ही, फूल तर अगोदरच भ्रमर भुंग्याने उष्ट केलंय, मधमाशाने उष्ट केलंय, मधलं मध काढून नेलंय तेव्हाच. आणि तुम्ही म्हणता लेकरांनी खाल्ल्याशिवाय देवाला नैवेद्य दाखवायचा नाही. देव कुठे? तुम्ही पाषाणात शोधताय, मग पाषाणात देव असतो का? मंदिरात देव असतो का? मंदिरात कसा असेल देव? मंदिरात देव असणार नाही, कारण त्यावेळेस ते म्हणतात की देवा सधन बांधती देवालय. ज्यांच्याकडं पैसा अडका आहे ते मंदिरं बांधतील, त्याला अगदी सजावट करतील. गरीब मी काय करू? मी गरीब आहे. म्हणजे जे काही समाजातले शूद्र जातीतले जे लोक होते, ज्यांना स्वतःच्या घराच्या स्वतःच्या जेवणाची भ्रांती होती की त्यांना काय जेवायला मिळत नव्हतं, मागून त्यांना जेवण घ्यावं लागायचं, त्यांनी कुठलं देवालय बांधायचं? देहची माझा देवालय, हे देहची माझे देवालय, शिर हेच माझं कलश, हे शिर माझे कलश, पाय खांबच माझे पाय, हे पाय म्हणजेच माझे खांब आहेत, आणि हे शरीर म्हणजे माझं देवालय. आणि देव कुठे राहतोय? माझ्या अंतरंगात राहतोय. अंतरंगात राहणारा देव कुणाचं वाईट चिंतत नाही, कुणाबद्दल वाईट बोलत नाही, कुणाची कुचेष्टा करत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, कुणाबद्दल वाईट चिंतत नाही. असं जे काही मन असेल ते म्हणजे देवभक्ती होय. आणि आम्हाला आता सध्या हेच कळत नाही. माझी एखादी मैत्रीण जरा नटून थटून आली, 4 पावलं पुढं गेली, तिच्याबद्दल कौतुकाचे शब्द मी बोलावेत असं मन सांगत नाही, पण आत्मा सांगत असतो की खरंच ती आज खूप सुंदर दिसते. पण आपलं हे वाईट मन म्हणतं मी का म्हणू तिला सुंदर.
मनातले हे द्वंद्व सोडवणारं कुणी असेल तर आपला आत्मा आहे. आत्म्याला जो जाणतो, अंतरंग जो जाणतो, जो इतरांचा अंतरंग जाणतो, जो इतरांचे भाव जाणतो, जो इतरांच्या डोळ्यातील अश्रू वाचतो, तो खरा देव, ती खरी भक्ती. आणि म्हणून बसवेश्वर म्हणतात की कपाळी भस्म लावून गळ्यामध्ये माळा घालून जर माझा अंतरंग शुद्ध नसेल तर मी भक्ती करणारा, भक्तिभाव करणारा भक्त नाहीच आहे. माझी भक्ती कुठं असली पाहिजे? माझ्या अंतरंगामध्ये. आणि हे सगळं करत असताना ते म्हणतात की चांभार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, हे सगळे या विश्वाचे प्रतीक आहेत. हे विश्व सर्वांनी मिळून तयार झालेलं आहे. ना तू वेगळा नाही आहे, ना मी वेगळा नाही आहे. कारण काय? ते म्हणतात की लोखंड तापवून लोहार होत असे, लोखंड तापवून लोहार होत असे, कपडे धुवून परीट होत असे. लोहार कसा झाला? लोखंड तापून लोहार झाला, कपडे धुवून परीट झाला. सूत विणून विणकर होत असे, सूत विणून विणकर झाला. सांगा कुडल संगम देवा, आजपर्यंत कुणी कानातून जन्मले का? कुणाचा कानातून जन्म झाला नाही? नाही, मी आता स्त्रीच्या पोटी जन्म नाही घेत, मला कानातून जन्मायचे. घडलं असं कधी? जिथे विटाळ म्हणता त्या विटाळातून तुमचा जन्म झाला आणि जन्मल्यानंतर पुन्हा तुम्ही म्हणता स्त्री विटाळ आहे. हे वास्तवच त्यांना मान्य झालेलं नाही आहे. स्त्री असो ना पुरुष असो, प्रत्येक पुरुषाचा जन्म त्या विटाळातून झाला आणि प्रत्येक स्त्रीचा जन्मसुद्धा विटाळातून झाला आहे. आणि पुन्हा सर्व समाज म्हणतो की पूजेला बाई चालत नाही, नारळ फोडायला बाई चालत नाही, देवपूजा करत असताना 5 दिवस ती बाई चालत नाही. आणि या सगळ्या जुन्या परंपरेला विरोध करणारे बसवेश्वर होते, तेही 12व्या शतकात. विचार करा की ज्या काळामध्ये जे सांगल ते व्हायचं, देवाच्या नावाने अगदी काय पाहिजे ते सगळे गोष्टी घडले जायचे. आणि शूद्रांना यापासून वेगळं ठेवलं होतं. म्हणून मर्याई आली, सटवाई आली, जे जे देव गावाच्या बाहेर आहेत ते शूद्रांनी निर्माण केले. कारण त्यांचं निवासस्थान काय? झाड. तिथं काय देव? दगड. ना ओबड धोबड दगड, ना कृष्णासारखा सुंदर नाही, ना रेखीव नाही. मग त्यांनी दगडाचा देव केला, आपली श्रद्धा तिथं ओतली आणि लावलं काय? फक्त सिंदूर त्याला फासलं, 4 फुलं ठेवली, नमस्कार केला आणि त्यांचा देव तयार झाला. मग ज्या देवाला वेशीच्या बाहेर जागा मिळत असेल तर कसला आला धर्म? आणि या धर्माला विरोध करणारे शरण बसवेश्वर कळणं आज काळाची गरज आहे. आज आम्ही गणपती बसवतो, गणपतीचे उत्सव साजरा करतो आणि गल्ली गल्लीमध्ये त्याची गणपती वेगळी, आमची गणपती वेगळे, आमचे उत्सव वेगळे, त्यांचे उत्सव वेगळे, तो वेगळा, मी वेगळा, मराठा वेगळा, हिंदू वेगळा, लिंगायत वेगळा, ब्राह्मण वेगळा. आपण वाटून गेलोय, आपण अगदी सगळीकडे अगदी विस्कटून गेलोय. आणि मग सांगा समाज उभारणी कशी करायची आणि देशाची उभारणी कशी करायची? आणि देशाची उभारणी करणारे हे तुम्ही तरुण, तुम्हाला जागं करायचंय म्हणून या व्याख्यानाचा हटवाद आहे. कारण हे तरुण म्हणजे या विश्वाचे निर्माते आहेत, उद्याच्या भविष्याचे. अगदी तुम्ही कोण आहात? निर्माते आहात. तुमच्या हातामध्ये भविष्य आहे. तुम्हाला चांगलं काय वाईट काय कळावं म्हणून हा सगळा घाट या ठिकाणी घातला आहे. आणि हे सगळं करत असताना ते म्हणतात की हे वेद पुराण मला नकोच आहे. कारण हे सगळे वेद संस्कृतमध्ये लिहिले गेले आणि जे सामान्य व्यक्तीला कळलेच नाही. कारण वेदांचा अभ्यास कुणी केला? ब्राह्मणांनी केला.
मग ब्राह्मण हुशार झाले, अर्थ आपल्या सोयीप्रमाणे घेतला, अर्धा झाकून ठेवला आणि समाजाला सांगितलं की तुम्ही देवपूजा करा, कर्मकांड करा, पूजा अर्चा करा. त्यावेळेस ते म्हणतात की अरे हे कसले आहेत मंदिरं आणि देवळं, हे तर व्यापाराची दुकानं झालेली आहेत, कारण की ते सगळे भाव लावलेले आहेत. सकाळची आरती 101 रुपये, अभिषेक 501 रुपये, रुद्राभिषेक 2500 रुपये. आणि आम्हाला वाटतं 2500चा रुद्राभिषेक करून देव आम्हाला पावतो, अजिबात पावत नाही. आणि बसवेश्वरांचा हा अभ्यास करत असताना आज तुमच्या माहितीस्तव सांगते की इथं प्रत्येकाने आजचा दिवस मुलींनी बऱ्यापैकी केलेला असावा. आज काय आहे? हरतालिकेची पूजा आहे. तुमच्यापैकी माहीत आहे? नाही, ठीक, बेस्ट. तुम्हाला माहीत आहे मॅडम? माहीत आहे ना? तुम्ही केलाय? प्रश्न असा होता, हरतालिकेची पूजा पुराणामध्ये सांगितलं गेलं की पार्वतीला महादेव आवडायचा. तुमच्या भाषेत सांगते, म्हणजे तुम्हाला पुन्हा पुराण म्हणजे काय, पुन्हा त्या ह्याच्यात जावं का, पुन्हा ते सगळं समजून घ्यावं का, इतक्या खोलात मी जाणारच नाही. तुमच्याच भाषेमध्ये प्रत्येकानं ते वय आलं की त्या वयामध्ये आपापल्या आवडीनिवडी कळत असतात. तसं पार्वतीला ते कळत होतं आणि पार्वतीने मनस्वी महादेवाला आपला नवरा, आपला पती निवडलेला होता. आणि ते पर्वतराजाला मान्य नव्हतं. पर्वतराजाला मान्य नव्हतं, कारण शंकर कुठं राहायचा? पर्वतावर. इकडं तिकडं अंगाला सगळे भस्म, गळ्यात सगळे सापाच्या माळा, अवती भवती ते सगळे साधू कसे पण राहिलेले, देखणं रूप काही ते दिसायचं नाही. म्हणून पर्वतराजाला वाटायचं की आपल्या सुंदर स्वरूप मुलीला अगदी चांगला नवरा मिळावा, चांगला स्वर्गाचा देव मिळावा. हे काय महादेवाचं रूप काही मला मान्य नाही. म्हणून पार्वतीनं हा घाट घातला. तेव्हा आपल्यासारखे मोबाईल नव्हते. मग आता माझा मेसेज महादेवापर्यंत पोहोचला पाहिजे, तो कसा पोहोचवायचा? मग त्यावेळेस मेसेंजर म्हणून गुराखी, कारण डोंगरावर जाणारा कोण? गुराखी. जनावरं डोंगरावर नेणारा कोण? गुराखीच जायचा. मग त्यांनी नदीच्या किनारी ते वाळूचं महादेवाचं पिंड स्थापन केलं. स्वतःची प्रतिमा बाजूला स्थापन केली गेली आणि मग तिथून तो मेसेज गेला. आणि मग काय करावं तर सजवायचं. नुसतंच वाळूचा महादेव, वाळूची पार्वती कशी दिसेल? छानच दिसणार नाही. कारण नटणं, मुरडणं, सौंदर्य हे आपल्या संस्कृतीचे मूळ रूप आहेत. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला नटण्याचा आणि सुंदर दिसण्याचा अधिकार आपोआपच मिळालेला आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण रंगवत असतो. येताना रांगोळी काढली ते त्याचंच प्रतीक. आणि मग तिनं त्या डोंगराच्या बाजूला मग मका मिळाला, सीताफळाची झाडं, त्यानंतर त्याची फुलं, छोटी आपली धोत्रीची फुलं, हे सगळे डोंगरावर मिळणारे सगळे साहित्य तिनं आणलं, डेकोरेट केलं आणि तो मेसेज महादेवाला पोचला. कारण जाता जाता गुराखीला हे काय चाललंय, तिच्या मैत्रिणीने सांगितलं की पार्वतीनं महादेवाला वरलंय, महादेवाशिवाय ती दुसरं कुणाला लग्न करून घेणार नाही. आणि तिचा विचार, त्यांच्या वडिलांचा विचार म्हणजे दुसऱ्यांना करायचा आहे. महादेवाला हा निरोप पोहोचवावा. आणि महादेवाला निरोप पोहोचवला आणि शिवभक्त शिवपार्वती एकत्र झाले. ही त्या ठिकाणी कथा आहे. आता मी माझ्यापर्यंत येते. कालपर्यंत म्हणजे मागच्या वर्षापर्यंत मीही म्हणजे वाळू आणत होते, करत होते, पूजा करत होते, उपवास करत होते. बसवेश्वरांची अनेक पुस्तकं या जेव्हा बोलणं झालं त्याच्या अगोदर तर वाचत होते, पुन्हा पुन्हा वाचले. आणि मला आज कळलं की हे कर्मकांड मला करायचं नाही आहे. आणि मी आज ना वाळूची म्हणजे वाळूपासून महादेव बनवला, ना पार्वती बनवली, ना पूजा केली. आणि दुसरं सत्य हे कळालं मला
ते पूर्वीच कळालं होतं, पण म्हणतो ना आपण समाजात राहत असताना समाजाची भीती असते. मग समाजाला दाखवण्यासाठीचे दात वेगळे आहेत, म्हणून मग काय म्हणतील लोक, म्हणून मी पूजा करत होते. मग प्रश्न मलाही बसवेश्वरांसारखा पडला. तिचं लग्न व्हायचं होतं पार्वतीचं, म्हणून तिनं तो घाट घातला होता, मला हाच नवरा मिळावा म्हणून. माझं ऑलरेडी लग्न झालंय, आत्ता पुन्हा तो घाट कशासाठी? तो विचार पुन्हा मनामध्ये आला आणि बिराजदार सरांना सांगते, सर मी आज ना ती पूजा केली ना उपवास केला, कारण पुन्हा जर का मी बसवेश्वरांवरती जर बोलत असेल तर माझ्यातले कर्मकांड पहिल्यांदा बाजूला सारले पाहिजेत, तर कुठे मला बसवेश्वरांवर बोलण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार आज सूर्यवंशी सरांनी मला मिळवून दिला की तुम्हाला आणखी पुढे जायचं. बसवेश्वरांचे हे धार्मिक विचार समजून घेत असताना चांभार कुंभार सगळ्यांचं त्यांनी अनुभव मंडपाची निर्मिती केली आणि तिथे त्यांनी विधानसभा आपण म्हणतो तिथं सर्व जातीच्या लोकांना एकत्र बोलवलं, एकत्र बोलवून त्यांच्या समविचारांनी त्यांनी ती म्हणजे आपण एकत्र यावं, आपण सर्वजण एक आहोत असा विचार त्यांनी मांडला. आता कुणीतरी सकाळी बोलत असताना लिंगायत धर्माची स्थापना बसवेश्वरांनी केली असं म्हणत असताना लिंगायत धर्म म्हणजे काय हे समजणं फार महत्त्वाचं आहे. या जगामध्ये शैव ब्राह्मण शैव शूद्र असा सगळा प्रकार असताना लिंग म्हणजे काय? आता तुम्ही जर मला विचारलात मी लिंगायत आहे, मी लिंग धारण केले का, तर लिंग धारण केलेलं नाही आहे, पण बसवेश्वरांचे वचनाप्रमाणे जगते आहे हे निश्चित आहे. कारण मी कधी धर्म जात लहान मोठं काही जपलेलंच नाही आहे. लहान असताना मी आई म्हणायची, माझ्या काही मैत्रिणी होत्या संध्या भालेराव म्हणून, तिचं माझ्याशी खूप अटॅचमेंट होतं. तिच्या घरी जाऊ नको, ती घरी आली तर कप वेगळी दे. ह्या गोष्टींचा मला सतत तिरस्कार वाटायचा की का म्हणून. आणि मी आईला न सांगता त्या घरामध्ये जाऊन नाश्ता यथेच्छ नाश्ता करून आले. ती घरी आली, घरातलेच कप दिले, आईने तो काढून ठेवला, नंतर त्याला भांडले. हा विषय वेगळा. तेव्हापासून मला वाटायचं ना उच्च असतं ना नीच असतं. ज्याला दुसऱ्यांच्या डोळ्यात ते भाव दिसतात, ज्याला दुसऱ्याचं दुःख दिसतं, ज्याला दुसऱ्यांच्या वेदना कळतात, तोच खरा धर्म, तोच खरा कुलीन असतो. ज्याला काही कळलंच नाही त्याला कुलीन कसं म्हणायचं? ज्याचे शूद्र विचार आहेत तो शूद्र आहे, तो कुलीन नाहीच आहे. एवढंच नाही, अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये म्हणून बसवेश्वरांनी बंडखोरी केली, समाजाच्या विरोधात गेले. ब्राह्मणांनी बिज्जळ राजाच्या डोक्यामध्ये घातलं की बसवेश्वर धर्म बाटत आहेत, तो इथे राहिला तर या समाजाचं वाटोळं होईल. जो बिज्जळ राजा या बसवेश्वरांवरती प्रेम करायचा त्याला राग आला आणि त्यांनी बसवेश्वरांवरती इथं ककया चांभार आणि त्या म्हणजे एक उच्च जातीतून आणि एक शूद्र जातीतून मुला मुलीच्या लग्नाचा विचार केला होता, कारण त्यांनी लिंग धारण केलं होतं. आता लिंग म्हणजे काय? लिंग म्हणजे डाव्या हातावर स्थापन केलेल्या पृथ्वीची एक प्रतिमा आहे. तुम्ही जर लक्ष ठेवून बघितलात तर पृथ्वीचा आकार अर्धगोलाकार दिसतो, खाली क्षितिज थांबलेलं असतं आणि त्याचा आकार अर्धगोलाकार आहे, खाली पुन्हा त्याच्या खाली ती पृथ्वी आहे. पण क्षितिज सपाटीपासून जर तुम्ही पृथ्वी पाहिलात तर ते अर्धगोलाकार आहे. म्हणून ते म्हणतात हे विश्वची माझे घर. पुन्हा ज्ञानेश्वर तिथे पोहोचतात, हे विश्वची माझे घर. आणि त्याचं स्थान कोणत्या हातात दिलं? डाव्या. मला सांगा, पैसे घेताना डावा हात पुढं करू नको, उजवा हात पुढं कर. डावं हे शूद्राचं प्रतीक आहे. बघा तुम्ही, अरे लक्ष्मी डाव्या हाताने घेऊ नको, उजव्या हाताने घे. त्यामागचं तथ्य काय नाही ठाऊक. घेऊ नको म्हणलं की लगेचच घेऊ नको. ज्या देवालयामध्ये जायला तुम्हाला परवानगी नाही, का मंदिरं शोधता?
का देवाच्या ठिकाणी रांगा लावून पाया पडायला जाता? तुमचा देव तुमच्या तळहातावर स्थापन करा, ते लिंग आहे. मग त्याच्यासाठी ना धर्म ना जात काही नाही आहे. तुमचा देव तुमच्या सोबत सतत सतत असणार आहे, कारण या विश्वातला प्रत्येक कण ना कण माझा आहे आणि मी त्याचा आहे. म्हणून हे लिंग हे प्रतीक आहे. लिंग बांधलं कुठे? अगदी हृदयाच्या मध्यभागी लिंगाची बांधणी असते. देव कुठं आला? तुमच्या हृदयाच्या जवळ. अरे ज्या हाताला काही मूल्यच नाही, हे हात कशासाठी वापरतो आपल्याला ठाऊक आहे. तिथं देव पूजतो आणि तिथलं पाणी आपण प्राशन करतो. म्हणजे या समाजातली डावी बाजूसुद्धा तितकीच श्रेष्ठ आहे ज्या हातावर देव स्थापन केलं जातं. इतका क्रांतिकारक विचार आहे तो. आणि आम्हाला असं वाटतं की भस्म लावलं, विभूती लावली, गळ्यामध्ये लिंग घातलं म्हणजे अरे ते लिंगायत नाही. ज्यानी ज्यानी अंतरंग जाणला ते ज्यानी ज्यानी आपलं आत्मलिंग, इष्टलिंग, माझा देव इथेच आहे. कारण अर्जुनाने सुद्धा कृष्णाला विचारलं होतं, अरे देवा तुम्ही कुठे कुठे आहात? तुम्ही कुठे आहात देवा? देव म्हणाले मी इथं सगळीकडेच आहे. भगवद्गीतेमध्ये कृष्णानी आणि अर्जुनाचे संवाद आहेत. पण ते म्हणतात कुठे आहात तुम्ही? मी सगळीकडेच आहे, चराचरात आहे. देवा मग तुम्ही इतकं मोठं सांगितलं चराचरात, मी शोधू कुठे? देव म्हणाले तू इथं आत्ता म्हण, मी इथंच आहे. तू झाडात म्हण, मी झाडातच आहे. तू पाण्यात म्हण, मी पाण्यातच आहे. देव ह्या सगळ्या गोष्टीत आहे. म्हणून देव कुठे दुसरीकडे शोधण्याची आवश्यकता नाही आहे. आणि ह्या सगळ्या विचारांना तुमच्या मनामध्ये काय करायचं? आपल्याला साठवून ठेवायचं आहे. सरांनी काय सांगितलं ते साठवून ठेवायचं आहे. कारण मूल्य विचारांचं असतं. असंच एका गावामध्ये एक पाटील होता. मस्त पाटील, अगदी श्रीमंत असा होता. आणि खूप गाडी घोडा, कपड्याचं मोठं दुकान होतं. त्यानंतर स्पेअर पार्टचं दुकान होतं. त्या पाटील अतिशय श्रीमंत होता. आणि श्रावणामध्ये त्याच्या गावामध्ये श्रावण म्हणजे कथा लावण्यात आली होती. मग पाटील म्हणला हे येडे लोक आहेत, हे असलं काही कथा वगैरे ऐकायचं नसतं. काय असलं? तुम्हालाही तेच वाटलं असेल, कशाला हो सर, उगं दररोजचं आपलं यायचं जायचं, कधी तर अधूनमधून व्हिजिट देऊन जायचं, बरं असते कॉलेजला. तुम्ही असं अडकवून ठेवलात. पुन्हा आता नंतर जेवायचं, जेवणासाठी थांबायचं, कशाला केलं हे सगळं? असं पाटलाला पण वाटायचं, असं पाटलाला वाटायचं. पाटील मग कधी प्रवचनाला जायचंच नाही. हे सगळं असलं येड्याचं काम आहे, मी काही जाणार नाही. पाटलीन मात्र दररोज प्रवचनाला जायची, दररोज. ती एक दिवस पण चुकवायची नाही. कारण ती म्हणायची की काहीतरी चांगलं चांगलं ऐकायला मिळतंय, जावं. ऐकल्याने आपण तयार होतो, ऐकल्याने आपले विचार चांगले होतात. विचार चांगले झाले की कृती चांगली होते, कृती चांगली झाली की जीवन चांगलं होतं, आणि जीवन चांगलं झालं की त्याचं संपन्न होतं. म्हणून मग मला दररोज ऐकायला जायचं आहे. चांगलं सांगतायत ते. कर्म कसे असावेत, कर्म म्हणजे काय, काय कवे कैलास म्हणजे काय, कर्म हीच निष्ठा, हेच देवभक्ती, कर्माला प्राधान्य द्या, मग देव आपोआपच तुम्हाला पावणार आहे. हे सगळं तिथं सांगतात. तरी मग माझे पाटील काही यायला तयार नाहीत. शेवटचे 4 दिवस राहिले, शेवटचे 4च दिवस राहिले होते. मग पाटलींबाईला असं वाटू लागलं, मी प्रश्न विचारणार आहे, ह्या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, लक्षात ठेवा. पाटलींबाईंनी ठरवलं आज लाख असू दे, मी माझ्या पाटलाला प्रवचनाला घेऊन जाणारच, काही असू द्या. कारण बायका बोलू लागल्या, पाटील काय कधी येतच नाहीत कार्यक्रमाला, बघा बरं आमचे नवरे कसे येते, आणि तुमचे पाटील काही येत नाही. वाटतं ना, आपल्या नवऱ्याला कोणी नाव ठेवलं तर अगदी स्त्रीच्या अंगाचा तिळपापड होतं, का बरं मी आता उद्या बघते, असं इथपर्यंत असतं ते. आणि मग
तिने चंगच बांधला. मी माझ्या पाटलाला या प्रवचनामध्ये घेऊन येणार. काय कवे कैलास अंतरंग शुद्धी बहिरंग शुद्धी म्हणजे काय मी त्यांना ऐकवणारच. आणि तिनं मस्तपैकी स्वयंपाक केला. पाटलाला शेंगाच्या पोळ्या आवडत होत्या, शेंगाची पोळी केली. धपाटे आवडत होते, धपाटे केले. अगदी साईची दही लावलं. आल्या आल्या मस्त घट्ट दही खाऊ घालायचं नवऱ्याला. ठेचा केला. छान लोणी कडवली होती, घट्ट तूप बाजूला ठेवलं. आणि संध्याकाळी 6, 6:30, 7च्या दरम्यान पाटील जेवायला यायचे, कारण पुन्हा बायको प्रवचन ऐकायला जायची म्हणून लवकर यायचे. पाटील असं आले आत. मस्त स्वयंपाकाचा घमघमाट. काय काय केलं होतं त्यांनी? शेंगाच्या पोळ्या, अजून धपाटे, अजून ठेचा, अजून दही, लोणी आणि भरीत सुद्धा केला होता. आज काय माझी बायको खुश आहे माझ्यावर काय माहिती. पाटलांनी पटपट हात पाय धुतले. ताट मांडलेलं होतं, पाट सजवलेला होता, बाजूला तांब्या होता, वर वाटी ठेवलेली होती. आणि गरम गरम धपाटे टाकून द्यायचे म्हणून तिनं बाजूला धपाट्याचं पीठ आणि ती बसली होती. आतूनच हाक मारलं, आहो लवकर या, या तुमच्यासाठी आज काय काय केलंय. पाटील आले. गरम गरम धपाटी, लोणी, दही जेवायला वाढलं. आणि सगळं वाढत वाढत पाटील पट 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 जेवायला लागले. इतकं जेवताना बायकोचं कौतुक तर करावंच लागतंय, कारण बसवेश्वरांनी सुद्धा म्हटलंय की जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा. मग ते बायकोचं असू ना दुसऱ्यांचं. पण आपल्याकडचे नवरे बऱ्याचदा कंजूषपणाच खूप करतात. जे चांगलं आहे ते बायकोला कधी म्हणणार नाहीत, पण धाब्यावरचं एकदा सकाळी केलेली भाजी संध्याकाळी खाऊन येतील, पण आज धाब्यावरचं जेवण काही चांगलं होतं. बायकोनी भाजी चांगली केली तर म्हणा तुझ्या हाताला काही चांगली चव आहे. पाटील म्हणाले, धपाटे किती मस्त चवदार केलेस ग तू. ठेचा अतिशय छान मस्त, मला खूप छान वाटलास, खूप छान स्वयंपाक केला. हो का, हो का, अजून घ्या ना, अजून घ्या ना. अगदी लाडात लाडीगुडी लावून बायको पाटलीनबाई जेवायला वाढू लागली. मग शेंगाच्या पोळीचं मेनू पुढे आला. शेंगाची पोळी ताटात ठेवली, घट्ट तूप त्याच्यावरती पांढरं शुभ्र टाकलं आणि म्हणली जेवा. पाटीलला जेवायला बसले. घट्ट तुपासोबत शेंगाची पोळी पोटात गेली. मस्त, काही शेंगाच्या पोळ्या झाल्यात खुसखुशीत. तूप मस्त कडवलंस, अगदी नुसतं तूप खावं असं, इतकं छान. सगळं खाऊन झालं. पाटील हात धुत होते. ऐका की, पाटलीनबाईनं पुढचा विचार मांडला. ऐका की म्हणले, सांग आता. नको म्हणण्याचा प्रश्नच नाही. पोटात धपाटे गेले, शेंगाची पोळी गेले, घट्ट तूप गेले, आता कसं नको म्हणा. आत्ता काही बायकोला नको म्हणण्याचं धाडस पाटलाच्या जीवामध्ये नव्हता. ते म्हणले, ठीक आहे, बोल की, बोल बोल बोल, माझं ऐकताव का, माझं ऐकताव का. आत्तापर्यंत काही ऐकलं नाही असं झालंय का. सगळं ऐकतो की नाही मी तुझं. मग ऐका की, आज प्रवचनाला चला, आज प्रवचनाला चला. इतकं दिवस पाटील म्हणले, शाणी येत जातोस तू म्हणणारा पाटील, प्रवचनाला म्हणतेस, येतो की. शेंगाची पोळी आणि तूप आणि धपाट्यानं चांगलाच प्रभाव पडला होता. आज संध्याकाळी मी प्रवचनाला येतो, तू काही काळजी करू नको. आणि पाटलीनबाई पटकन उठली. उठून इरकल साडी, 1-2 दागिने एक्स्ट्रा घातली. कारण आज कोण येणार आहे, आज कोण येणार आहे, पाटील. भूक लागले तुम्हाला, पण भूकेचं आता पुन्हा ते सगळं नियोजन आहे, त्यामुळे जोरात बोलायचं, जास्ती भूक लागते. पाटील येणार आहे म्हणून ती मस्त तयार होऊन गेली. अगदी आज खुशीत खुशीत मैत्रिणीच्या बाजूला बसली आणि म्हणली, आज आमचे हे येणार आहेत, आज आमचे पाटील येणार आहेत. म्हणत होतो ना तुम्ही की तुमचा पाटील काही कधी यायचा नाही. आता बघा आमचा पाटील येतो की नाही. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, प्रवचन चालू झालं.
प्रवचनाला लिंक लागली, पाटील काही दिसच ना. मग हिचं काही लक्ष प्रवचनात लागेच ना. कारण बसवेश्वर सुद्धा म्हणतात, साधे हलके चप्पल देवळाच्या बाहेर ठेवून देवाला पाया पडणारे किती पुण्यवान तुडल संगम देवा. पुण्यवान म्हणत नाहीत त्यांना, देव भक्ती म्हणत नाहीत, कारण त्यांचं लक्ष कुठं आहे? चपलात आहे. हिचं लक्ष प्रवचनात नाही. म्हणजे ही काही प्रवचन ऐकत नाही. अर्धा तास झाला, प्रवचन छान रंगात आलं होतं आणि तेवढ्यात पाटील आले. मोठा